पुणे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर इतर राजकीय पक्षातील 20 ते 25 माजी नगरसेवकांना पक्षात घेण्याची तयारी भाजपने सुरू केली आहे। यामुळे पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच नाराजी पसरल्याचं पाहायला मिळतंय। महापालिका निवडणुकीत निवड समितीने निष्ठावंतांना योग्य सन्मान, न्याय आणि स्थान द्यावं अशी साध भाजपच्या कार्यकर्त्यांनी पक्षाला घातली आहे। महापालिकेतील सत्ता कायम राखण्यासाठी भाजपने पुण्यात 120 जागा जिंकण्याचं उद्दिष्ट ठेवलंय। यासाठी इतर पक्षातील माजी नगरसेवकांना भाजपमध्ये एंट्री देण्याची तयारी सुरू आहे। वर्षानुवर्षे पक्षासाठी काम करणारे कार्यकर्ते यामुळे चांगलेच नाराज झालेत। ही नाराजी बंडखोरीच्या रूपात समोर येण्याचीही चिन्ह आहेत। जानेवारी 2026 मध्ये होणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडे 2500 इच्छुक आहेत। यामध्ये भाजपचे माजी नगरसेवक, इतर पक्षातील माजी नगरसेवक, पक्षाचे कार्यकर्ते तसेच इतर पक्षातील कार्यकर्त्यांचा समावेश आहे। या सर्वांच्या मुलाखती घेतल्यानंतर पक्षाच्या कोर कमिटीने प्रत्येक प्रभागातील 3 ते 5 इच्छुकांची नावे राज्य समितीकडे पाठवली आहेत। राज्य समिती पक्षांतर्गत सर्वेक्षण करून 3 नावं अंतिम करेल। त्यानंतर चर्चा करून एका नावावर शिक्कामोर्तब केलं जाईल। मात्र या प्रक्रियेत पक्षाबाहेरील उमेदवारांनाच अधिक संधी मिळण्याची चर्चा सध्या पुण्यात रंगली आहे। 2017च्या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांनी मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश दिलेले यंदाही तेच चित्र दिसत असून अनेक वर्ष तयारी करूनही निष्ठावंतांना पुन्हा थांबावं लागणार अशी चिन्ह दिसतायत। याबाबत सोशल मीडियावर एक संदेश व्हायरल झालाय। या पोस्टमध्ये भाजपचा निष्ठावंत कार्यकर्ता सत्ता असो वा नसो पक्षाशी नेहमी एकनिष्ठ राहतो असं नमूद करण्यात आलंय। ही पोस्ट पदासाठी किंवा विरोधातही नाहीये। वर्षानुवर्षे तन मन धन अर्पण करून पक्षासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांच्या सन्मानासाठी ही पोस्ट असल्याचं देखील त्यात म्हटलंय। याबाबत बोलताना भाजपचे पुणे शहराध्यक्ष घाटे यांनी निष्ठावान कार्यकर्त्यांना संधी मिळावी हीच आमची भूमिका आहे। त्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून पक्षाच्या बैठकींमध्ये वरिष्ठांकडे हीच मागणी मांडली आहे। जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना संधी देणं हीच आमची भूमिका आहे। मात्र प्रत्येकालाच संधी देणं शक्य नाही असं म्हटलंय।